नमस्कार मित्रांनो. अपार आय डी कार्ड म्हणजेच आता शैक्षणिक आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील कामकाजाचे वेळापत्रक व्हावे म्हणून अपार आय डी कार्ड आता इथून पुढे बनवण्यात येणार आहेत. ते अपार आय डी कार्ड कसे बनवायचे व कोण बनवणार आहे, ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. म्हणजेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 29 व 30 नोव्हेंबर रोजी अपार दिवस साजरा करण्यात येणार आहे. तर यामध्ये तुमच्या शाळेत किंवा तुमच्या जवळील गावातील शाळेत या अपार आय डी कार्डाविषयी 2 दिवस अपार आय डी कार्ड दिवस साजरा करण्यात येणार आहे. तर या अपार आय डी कार्ड शाळेतील शिक्षकांकडून याविषयी संपूर्ण माहिती त्या अपार आय डी कार्ड दिवसाच्या दिवशी तुम्हाला देण्यात येईल. हे अपार आय डी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एक त्यांच्याकडून फॉर्म देण्यात येईल किंवा तो फॉर्म तुम्ही झेरॉक्स दुकानावरून घेऊ शकता. त्या फॉर्ममध्ये अपार आय डी निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचे वडील, आई, कायदेशीर पालक यांची संमती आहे असे एक प्रतिज्ञापत्रक म्हणून तुम्हाला हे पत्रक भरून द्यायचे आहे. हे सहमतीपत्र तुम्ही शाळेतील शिक्षकांकडे तुम्हाला जमा करायचे आहे. त्यानंतरच तुम्ही अपार आय डी कार्ड काढू शकता. त्याने काय होईल तर वन नेशन वन स्टुडंट आय डी म्हणजेच तुमची शैक्षणिक आणि दैनंदिन माहिती या कार्डवरती येऊन जाईल. त्यामुळे हे अपार आय डी कार्ड काढणे सरकार आता इथून पुढे कंपल्सरी करणार आहे. त्यामुळे तुम्ही अपार आय डी कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे.